ए शर्वरी, हे बघ, अगं नाही झालं तर नाही झालं. हा, आपण असं खचून जायचं नाही, नाराज व्हायचं नाही. अगं आयुष्यात आहे की नाही, असं लई संधी मिळतात, एक गेली तर दुसरी संधी येते. पण आपण आयुष्यात आहे ना खचून जायचं नाही, मागं हटायचं नाही, हार मानायची नाही. हा, आपण आपलं अगे काय झालं? माझा इंटरव्ह्यू चांगला झालाय. नाचताय काय, नाचताय काय, बस खाली. अरे चांगला झालाय, चांगला झालाय. चांगला झालाय, चांगला झालाय. बसताय काय, उठा उठा. चांगला झालाय, चांगला झालाय. अहे शर्वरी, अगं एवढी आनंदाची बातमी असं उद्याच शरण कोण सांगतोय होय? हा, हो, पण अजून कन्फर्मेशन नाही दिलंय ना त्यांनी. हा, पण ते माझ्यामुळे खूप इम्प्रेस होते. त्यांनी सांगितलं मला तसं. फक्त आता मी लेटर येण्याची वाट बघतीये. शरू, हे एकदम बेस्ट काम झालं बघ. हा, आता आहे की नाही मस्तपैकी जोरदार सेलिब्रेशन करूया. नाही, सेलिब्रेशन आता नको. एकदा ना कन्फर्मेशन लेटर येऊ देत, मग करूया. चालेल 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 चालेल. ए आलं की नंतर करू. हा, बस बस खाली बस, खाली बस. ए तू नावली. मॅडम, मी काही लपवत नाहीये. मी सगळं खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे त्या दख्खन डेव्हलपरच्या डीलमध्ये ना रेट थोडे वाढवले होते. म्हणजे असं की त्या कंपनीचा मालक आणि आमच्यात आधीच सेटिंग होती. त्यांना आधीच माहीत होतं की टेंडर आमच्याच बाजूने जाईल म्हणून. मग आम्ही टेंडर एका रकमेचा दाखवला आणि डील मात्र जास्त पैशाची झाली. मग ते जे अतिरिक्त पैसे होते ते म्हणजे मी माझ्या खिशात घातले मॅडम. हा, आणि आणखी एका ठिकाणी त्या वर्माच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेंटरीमध्ये मी कंपनीच्या रेकॉर्ड्समध्ये ना कमी किमती दाखवल्या आणि बिल मात्र जास्त किमतीचे पास केले मॅडम. आणि मग त्याच्यानंतर दुसरी डील होती. त्या डीलमध्ये पण मग थोडीशी एक मिनिट, इतक्या सगळ्या पैशांचं केलत काय? हवालाच्या माध्यमातून बाहेर पाठवले मॅडम. हवालाच्या माध्यमातून? हो.